इस्लामपूरकरांमधील हा असंतोष सोमवारी रस्त्यावर पाहायला मिळाला। हा मूक मोर्चा असला तरी लोकांच्या भावना तीव्र होत्या। या मोर्चात सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे लोक सहभागी झाले होते। डॉक्टर प्रकाश आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला होता। इस्लामपूरमध्ये झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरून गेलाय। इस्लामपूरच्या जावडेकर चौकात डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर अरुणा कुलकर्णी हे डॉक्टर दाम्पत्य राहत होतं। प्रकाश कुलकर्णी हे फिजिशियन होते, तर पत्नी अरुणा कुलकर्णी स्त्रीरोग तज्ञ होत्या। धारदार शस्त्रांनी वार करून या डॉक्टर पती पत्नीची राहत्या घरी हत्या करण्यात आली। प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरूममध्ये, तर पत्नी अरुणा यांचा मृतदेह किचनमध्ये आढळून आला। मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज असून सकाळी 11 वाजता हा प्रकार उघड झाला। स्थानिक पोलीस, LCB आणि डिव्हिजनमधील इतर पोलीस यांच्या सहाय्याने यांच्या मदतीने तपास सुरू आहे। वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या तपासासाठी आम्ही पाठवलेली आहेत। डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट आणि सायबर सेल यांची मदत घेऊनही आमचा तपास सुरू आहे। हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली, मात्र आरोपी काही त्यांच्या हाती लागले नाहीत। हे दुहेरी हत्याकांड कोणी आणि का घडवलं याचा शोध पोलीस घेत असून डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याचा खून चोरीच्या उद्देशातून झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे या खुनाचं गूढ आणखीनच वाढलंय। डॉक्टर दाम्पत्याची हत्या झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।